यानंतर बातमी देवेंद्र फडणवीस यांना मिळालेल्या मानाच्या पानाची आहे। महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं पक्षात डबल प्रमोशन झालंय। मंत्रिमंडळात गृह आणि अर्थ खात्यासह अर्धा डझन पॉवरफुल खाती दिल्यानंतर आता फडणवीस यांचा केंद्रीय निवडणूक समितीत समावेश करण्यात आलाय। केंद्रीय निवडणूक समितीमध्ये फडणवीसांचा समावेश करून त्यांना मोठी ताकद देण्यात आली आहे। फडणवीसांच्या पाठीशी राज्यात सर्वात जास्त ताकद देण्यात आली। शिवाय त्यांना केंद्रात सुद्धा मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। निवडणूक समितीत स्थान मिळणं म्हणजे फडणवीसांना राष्ट्रीय नेता अशी ओळख अधिक ठळकपणे अधोरेखित करणं आहे। फडणवीसांच्या खच्चीकरणाच्या ज्या विरोधकांनी वावड्या उठवल्या त्या वावड्यांना हे एक उत्तर मानलं जात आहे। दरम्यान या समितीमध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत कोण कोण आहे आपण एक नजर टाकूयात। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या समितीमध्ये आता देवेंद्र फडणवीस यांचा समावेश झाला आहे। महाराष्ट्रातून ते एकमेव आहेत आणि या सर्व दिग्गज पहिल्या फळीतल्या नेत्यांच्या पंक्तीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा समावेश झाल्यानं आता देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी सुद्धा येत आहेत का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। आणि देवेंद्र फडणवीसांचं हे डबल प्रमोशन पक्षांतर्गत त्यांचं वजन आजही कायम आहे ही बाब अधोरेखित करणार आहे। हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे, अभिमानाचा दिवस आहे। देवेंद्रजींना आता केंद्रामध्ये त्या ठिकाणी स्थान मिळालेलं आहे। मला वाटतं की देवेंद्रच्या बाबतीमध्ये काय बोलावं, अतिशय कार्यक्षम, अतिशय हुशार, अतिशय अभ्यासू असं एक आगळं वेगळं नेतृत्व त्यांचं आहे। मला वाटतं त्याचाही खूप मोठा उपयोग फायदा महाराष्ट्राला या ठिकाणी निश्चित होईल। विरोधकांना काय म्हणू द्या, पण राजकारणामध्ये कुठे डिमोशन प्रमोशन असतं असं मला वाटत नाही। प्रत्येकाची वेळ असते, ती वेळ यायची असते। आता देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झालेत, स्वतःच त्यांनी तो कार्यभार केला, वरतून त्यांना आदेश झाला, मोठ्या मनाने त्यांनी ते स्वीकारलं, पण त्यात डिमोलेशन झालं मला असं वाटत नाही। राज्याच्या राजकारणात अत्यंत अजब अशी एक घटना आज घडली। सत्ताधाऱ्यांसाठी चक्क विरोधकांनी घोषणाबाजी केली। सत्ताधारी आमदारांच्या मंत्रिपदासाठी, त्यांच्या चांगल्या खात्यासाठी विरोधकांना आंदोलन करावं लागलं। बेंबीच्या देठापासून घोषणा द्याव्या लागल्या। काय नेमकं घडलं जाणून घेऊयात। सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या मंत्रिपदासाठी चक्क विरोधक घोषणाबाजी करतायत। सुधीर मुनगंटीवार यांना चांगलं खातं दिलं नाही, आशिष शेलार यांना मंत्री केलं नाही, याचं विरोधकांना प्रचंड दुःख झालं। त्यामुळे पक्षीय मतभेद विसरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। एकीकडे सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलारांसाठी घोषणाबाजी सुरू असतानाच दुसरीकडे सरकारच्या विरोधात देखील विरोधकांनी हल्लाबोल केला। विरोधकांची ही घोषणाबाजी सुरू असतानाच सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रवेश करत होते। त्यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन करून त्यांची आक्रमक भूमिका स्पष्ट केली। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले। आज आम्ही पायऱ्यांवर बसून देखील आंदोलन केलं। दोन तीन गोष्टींवर महत्त्वाचं, एक तर हे सरकार जे आहे ते लोकशाही विरोधी सरकार आहे, बेईमानांचं सरकार आहे। दुसरं अर्थात शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे, तो देखील आम्ही आज आवाज उठवण्याचा प्रयत्न केला। मुळात म्हणजे आपण जर बघत असाल तर हे जे काही चाललेले राज्यात हे फक्त आणि फक्त राजकारण चालू आहे, कुठेही जनतेचा आवाज हा त्यांना ऐकू जात नाही। सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलारांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना खिजवण्याचा प्रयत्न केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला। खोके घेऊन अनेक जण ओके झाल्याचा आरोप त्यांनी केला। 50 खोके दिले, हे सरकार त्याच्यामुळे आलं म्हणून खोके आणि ओके ह्या घोषणा विरोधकांच्या माध्यमातून आज दिल्या आणि सर्वसामान्य साऱ्यांनाच माहिती आहे की हे याच्याशिवाय शक्य झालं नाही आणि त्यांनी स्वतः हे मान्य केलेलं आहे। विरोधकांची घोषणाबाजी आणि आरोपांचा सत्ताधाऱ्यांनी देखील चांगलाच समाचार घेतला।
मला वाटतं आता त्यांना काही पर्याय राहिलेला नाही. सगळ्यांच्या पायाखालची त्याची सरकलेली आहे, सगळे चौकशीमध्ये आहेत. त्यामुळे आता काही ना काही अवाजवी घोषणा द्यायच्या, चुकीच्या घोषणा द्यायच्या, हा त्याचा उपक्रम चाललेला आहे. त्यांनी काही आरोप असतील, कोणते 50 खोके, कोणते 100 खोके, त्यांनी ते पुराव्यानिशी सांगावं ना. नुसतं काहीतरी आवाज घोषणा द्यायच्या आणि आता दाखवायचा प्रयत्न करतात की आम्ही आहोत कुठेतरी, हा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न याचा चाललेला आहे. गेल्या अधिवेशनात म्यावम्यावचा मुद्दा गाजला होता. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपनं सत्ताधारी पक्ष आणि आदित्य ठाकरेंना खिजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. सत्ताधारी विरोधक झाले आणि विरोधक सत्ताधारी. मात्र जिथे घोषणाबाजी केली जाते ती पायरी बदलत नसल्याचंही स्पष्ट होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.